नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या एका योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। ती माहिती आहे मित्रांनो की नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचा अद्याप पत्ता नाही। मोदींच्या नावाने सुरू केलेल्या योजनेकडे फडणवीस सरकारचे दुर्लक्ष। खरोखर ज्या नमो किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत का? जर मिळाले नसतील तर त्याकडे सरकार दुर्लक्ष का करत आहे, याचं काय कारण आहे आणि जर पैसे मिळत असतील तर कधीपर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून विविध योजनांची घोषणा केली जाते व त्यानंतर बंद केल्या जातात, असा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजना देखील बंद झाल्याचे ते म्हणाले। तसेच शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या नावाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते थकल्याचा आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनांकडे फडणवीस सरकार दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। भास्कर जाधव व कैलास पाटील नेमकं काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या, त्या योजना बंद पडल्या आहेत का, ते आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या काही योजना बंद केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला। ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तुम्ही स्थगिती सरकार म्हणत होते, पण त्या सरकारमध्ये तुम्ही पण होते। लोकांची मतं पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही सगळं केलं, पण निवडणूक संपल्यावर नंतर तुम्ही काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्यानंतर दिवाळी, दसरा, गणपती उत्सव हे सण आणले नाहीत का? स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावांना दिला जाणारा अप्रेंटिसशिपचा कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश योजना कुठे अडकली? योजना दूत तुम्ही तयार केले, ती योजना कुठे गेली? भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजनांचाही उल्लेख केला। मित्रांनो, भास्कर जाधव पुढे म्हणाले, नमो कामगार कल्याण योजना तुम्ही बंद करून टाकली। नमो करून तुम्ही मोदींच्या नावाने उपयोग मतं मिळवली आहेत साठी केला। नमो शेततळे योजना, नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग योजना, तसेच नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना, या सगळ्या योजना कुठे गेल्या? निवडणुकीसाठी तुम्ही लोकांच्या समोर हे फंडे आणले, लोकांच्या भावनांना तुम्ही हात घातला, असा आरोप जाधव यांनी केला। मोदींच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्याचा आरोप जाधव यांनी फडणवीस सरकारवर केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 सूत्री कार्यक्रम हाती घेतला होता। त्या अंतर्गत नंबर 1 नमो महिला सशक्तीकरण अभियान, नंबर 2 नमो कामगार कल्याण अभियान, 3 नमो शेततळे अभियान, 4 नमो आत्मनिर्भर आणि सोलार ऊर्जा गाव अभियान, नंबर 5 नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान, नंबर 6 नमो ग्राम सचिवालय अभियान, नंबर 7 नमो स्मार्ट आदिवासी शाळा अभियान, नंबर 8 नमो दिव्यांग शक्ती अभियान, नंबर 9 नमो क्रीडा मैदान आणि गार्डन अभियान, नंबर 10 नमो शहर सौंदर्यीकरण प्रकल्प व नंबर 11 नमो तीर्थस्थळ आणि गडकिल्ले संरक्षण अभियान यांची घोषणा करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 11 सूत्री कार्यक्रमांपैकी काही अभियानांचे काय झाले, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे। ठाकरे गटाचे आमदार धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते अडकल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। ते म्हणाले, राज्य सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांची योजना ठरली आहे का, असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या नावाने योजना जाहीर करण्याची आणि प्रत्यक्षात हप्ते वेळेवर द्यायचे नाहीत, ही सरकारची भूमिका शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी ठरत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचा अद्याप पत्ता नाही। आमदार कैलास पाटील म्हणाले, PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात या योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील लाखो शेतकरी संभ्रमात आणि आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या योजनेचा शेवटचा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आला होता, तोही एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत होता। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 आणि डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या 2 हप्त्यांचा अद्याप पत्ता नाही। सरकारने जाहीर केलेली
योजना असूनही हप्ते थांबले असल्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे महाराष्ट्रातील शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.